सिरोंचा बाजारवाढ वसुलीबाबत व्यापाऱ्यांमध्ये नाराजी. दरपत्रकानुसार वसुली करण्याची मागणी. सिरोंचा नगर पंचायत अंतर्गत येणाऱ्या बाजारवाढी शुल्क वसुलीबाबत स्थानिक तसेच बाहेरून येणाऱ्या व्यापाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली जात आहे. शासनाने निश्चित केलेल्या दरानुसार शुल्क आकारले जाणे अपेक्षित असतानाही प्रत्यक्षात त्यापेक्षा अधिक रक्कम वसूल केली जात असल्याचा आरोप अनेक व्यापाऱ्यांनी केला आहे. तेलंगणासह विविध भागातून येणारे भाजीपाला विक्रेते, दूध विक्रेते, मासे विक्रेते तसेच दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणाऱ्या छोट्या मोठ्या दुकानदारांकडून ठराविक दरापेक्षा जास्त शुल्क आकारले जात असल्याची तक्रार समोर आली आहे. ट्रान्सपोर्टद्वारे माल घेऊन येणाऱ्या व्यापाऱ्यांकडूनही अतिरिक्त वसुली होत असल्याचेही सांगितले जात आहे. नगर पंचायतने निश्चित केलेल्या दरानुसारच शुल्क देण्याची मागणी केल्याचा वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे अनेक व्यापारी वाद टाळण्यासाठी जास्तीची रक्कम देण्यास मजबूर होत आहेत. बाहेर गावाहून येणारे व्यापारीही उघडपणे बोलण्यास टाळाटाळ करीत असल्याचेही दिसून येते, कारण त्यांना पुन्हा येऊन व्यवसाय करायचा आहे. व्यापाऱ्यांची मागणी आहे की बाजारवाढी शुल्क वसुलीची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक असावी. नगर पंचायतने अधिकृत दर सार्वजनिकपणे प्रदर्शित करावेत आणि ठेकेदारांकडून नियमबाह्य वसुली होत असल्यास त्याची चौकशी करून कारवाई करावी. नगर पंचायत प्रशासनाने वस्तुस्थितीची तपासणी करून व्यापाऱ्यांना दिलासा द्यावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी सिरोंचा प्रतिनिधी जाबीर खान यांचा रिपोर्ट.